वास्तविक मराठी ही एकमेव राजभाषा व्हायला हवी होती, पण नाही, अन्याय झाला, मराठीवरती अन्याय झाला. ठीक आहे, सगळं आम्ही सोसलं सगळं, पण जसे जसा वेळ जात गेला म्हणजे 4 गरिबांच्या बहुजनाच्या 4 पिढ्या बर्बाद झाल्या. ज्या भाषेला काही आपल्याला भविष्य दिसत नाही अशा भाषेत मुलांना शिकवून, धड पुस्तकं नाही, व्याकरणाला वेळोवेळी वाचा आम्ही फोडले आपण. म्हणून आज जेव्हा सुभाष वेलिंगकर सरासारखे धडाडीचे नेतृत्व आम्हाला लाभले, आनंद झाला. कुठलंही काही कंडिशन न घालता सरांना सांगितलं, सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही व्हा पुढे. आणि आज जो इथं जनसमुदाय दिसतो, मला वाटतं पहिल्यांदाच एवढा हा भाषिक व सांस्कृतिक प्रगतीचे भरण पोषण करणारी मराठी ही गोमंतके यांचा आत्मस्वर असलेली भाषा आहे. 1200 वर्षांहून अधिक काळ गोमंतके यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेली मराठी शिलालेख आणि ताम्रपटातून सांस्कृतिक संचित असलेली भाषा आहे. शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा व ज्ञान या मानवी विकासाला समृद्ध दशावतार, जागर, गवळणकला, ढालो ही आदिम व लोक संस्कृतीची परंपरा मराठीमुळेच टिकून राहू शकली. गावकरी म्हणजेच कोमणीदार संस्थेच्या आर्थिक व्यवहारातून तसेच मंदिरातून मराठीनेच या राज्यांची वैविध्यपूर्ण समृद्धी टिकवली. कुंकळीत झालेल्या गोव्यातील पहिल्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा असलेली शूरवीर दीपाजी राणेच्या तलवारीवर तळपलेली, पीटर अल्वारेझ, जोगिम डायस सारख्यांना राष्ट्रीयत्वाचा साक्षात्कार घडवणारी, हजारो स्वातंत्र्य सैनिकांना गोवा मुक्तीसाठी त्यागाची व बलिदानाची प्रेरणा देणारी, गोपू हेगडे देसाई सारख्या झुंजार पत्रकाराच्या लेखणीतून परकीय राजवटी विरुद्धच्या असंतोषाचा अंगार पेटवणारी, मराठी गोमंतकेच्या मनातून पुसून टाकू पाहणारे पोर्तुगीज कायमचे हस्तगत झाले. गोवा मुक्तीनंतर मराठीची ही महती जाणीवपूर्वक डावलून तिची उपेक्षा करणारे अदूरदर्शी व कृतज्ञ नेतृत्वही असेच लयास गेले. 450 वर्षाच्या परकीय पोर्तुगीज राजवटीत ज्या मराठी भाषेने गोमंतके यांचा भारतीय बाणा, देशाभिमान व राष्ट्रवत जागा ठेवला, त्या मराठीचे संचित नाकारल्यामुळे काय होऊ शकते याची प्रचिती गोवा मुक्तीच्या 60 वर्षांनंतर सर्वांनाच येत आहे. कोणी काळी संस्कृती आणि सुसंस्काराचे आदर असलेले हे राज्य आज अराजकच्या टोकावर उभे आहे. दिलेल्या वचनाला जागले पाहिजे व मराठी राजभाषा करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी विनाविलंब केले पाहिजे, ही तमाम गोमंतके यांची इच्छा आहे. मराठी राजभाषा निर्धार समितीने सुरू केलेल्या राजभाषा चळवळीला पाठिंबा. अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींसारखीच ही रचना वाटते, पण ती आहे फादर स्टीफन यांची. अर्थात इथे जमलेल्या सगळ्यांचाच मला ही संधी दिलेली आहे. एक भीषण असं वास्तव आहे आत्ता, ना धड मराठी कुणाला येत, ना कोकणी येत, ना कुठली भाषा येत. माझी जी युवा पिढी आहे, माझी जी पिढी आहे, आता माझं शिक्षण हे जे विद्यालयीन शिक्षण झालं, प्रत्येकाचं विद्यालयीन शिक्षण अशा एका शाळेमध्ये होते जिथे सगळीकडे प्रत्येक विद्यार्थ्यावरती एकच संस्कार होतो, एकाच प्रकारचं वातावरण प्रत्येकावरती असतं. आणि सुदैवाने ते माझ्यावरती जे वातावरण, माझ्यावरती जे संस्कार झाले ते मराठी होते. माझ्या शाळेचे संस्कार जे होते ते एका पद्धतीचे होते. पण जेव्हा मी महाविद्यालयामध्ये पोहोचले, माझ्या लक्षात असं आलं की एक प्रकारचा प्रचंड कसलाही आधार नसलेला मराठी द्वेष माझ्या पिढीच्या मनामध्ये आहे. दुसरं, यत्किंचितही त्यांना कोकणी प्रति प्रेम नाही, त्यांना ज्ञान नाही. आणि तिसरं, ही सगळी माझी जी पिढी आहे मराठी द्वेषी आहे, कोकणी प्रेमी नाही आणि प्रचंड इंग्रजालेली अशी ही पिढी आहे. इंग्रजालेली म्हणताना मी इंग्रजीचं प्रभुत्व असलेली म्हणत नाही किंवा इंग्रजीची जाण असलेली पिढी म्हणत नाही, तर पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणारी म्हणते. जर इंग्रजीवरती जरी प्रभुत्व असतं तरी आनंदच असता की निदान या पिढीला एक तरी भाषा व्यवस्थित येते. बिनबुडाचा असा हा मराठी द्वेष आहे. मी काही प्रसंग घडलेले सांगते, त्यावरूनच आजची जी परिस्थिती आहे ती लक्षात येईल. मी महाविद्यालयामध्ये असं होतं की प्रत्येक गावागावातील, प्रत्येक जे दोन्ही जिल्ह्यामधील आणि वेगवेगळ्या तालुक्यामधील 12 कोसावरती भाषा बदलते असं म्हणतात.
तर सगळ्या भाषेची आणि सगळी वेगवेगळी बोलीभाषा बोलणारी एकत्र सगळे विद्यार्थी येत असतात. आणि तेव्हा लक्षात आलं की हा प्रचंड मराठी द्वेष आहे. आणि मराठी द्वेष म्हणजे मराठी जाणून घेऊन त्याच्याबद्दल द्वेष केला तर ठीक आहे, पण यांना मराठी येत नाही, कोकणीही येत नाही. बरं, मी यांच्याकडे अगदी सुस्पष्टपणे कोकणीच बोलते, पण तरी सुद्धा मी बाहेरची आहे असं म्हणणं आहे. गेल्या कित्येक पिढ्या म्हणजे नोंदही नाही तरी माझं कुटुंब गोव्यातच राहत आहे किंवा सगळे गोव्यातच राहतात आणि मी उत्कृष्ट कोकणी बोलते, पण तरी सुद्धा मी बाहेरची, कारण माझे कार्यक्रम किंवा जी कीर्तनं होत असतील ती मराठीतून होतात. तीच माणसं मला हिणवत असतात कॉलेजमध्ये. दुसरं असं की एका माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की मराठी अचानक गोव्यात, आपण हे सगळं आंदोलन करतोय, मोर्चा करतोय खरं, पण ही जी हे जे सगळं करतोय आपण तयार, ही राजभाषा करण्यासाठी जो प्रयत्न करतोय, ती माझी पिढी सांभाळेल की नाही हाच मोठा प्रश्न आहे. कारण मी निवेदन करते, मी कार्यक्रम करते, लहानपणापासून आईनं वडिलांनी मला चंपक, चांदोबा सारखी पुस्तकं आणून दिलीत, पण माझ्या वयाची जी पिढी आहे त्यांना कल्पनाही नाही की ही संस्कृती इथे होती. ही पिढी जेव्हा माझ्या बरोबर बोलताना अपमानित करते मराठीला, तेव्हा मी त्यांना सांगते की मराठी अचानक गोव्याची कुठली, तेव्हा मी सांगते की कृष्णदास श्यामासारखे कवी होऊन गेले. कृष्णभट बांदकरांचा जो त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली अण्णासाहेब किर्लोस्करांना, इथं बाळू व अभिषेकी म्हणा कितीतरी कीर्तनकार या गोमंतकामध्ये होऊन गेले, मंगेशकर घराणं होऊन गेलं, सगळ्या विश्वासाठी वंदनीय असणारे अभिषेकी इथे होऊन गेले, हे सगळे मराठीमुळे होऊन गेले. त्यामुळे तुमच्या अज्ञानाला कुठलाही अधिकार नाही की या सगळ्या मराठी माणसांचा आणि मराठीचा तुम्ही अपमान करू शकता. तर हे त्यांना समजलं पाहिजे की मराठी शब्द वापरणं, जसं इंग्रजी आपण वापरतो कोकणीमध्ये मराठीमध्ये, तेव्हा आपल्याला काही वाटत नाही वावगं, पण चुकून शब्द इकडचा तिकडचा झाला तर आपल्याला हिणवलं जातं. ते अत्यंत लाजिरवाणं आहे, लज्जास्पद आहे. मराठी बोलणं हे आज पिढीमध्ये रुजलंय. त्यामुळे ते कुठे थोडंसं, तो जो न्यूनगंड आहे मराठी भाषिकांना, तो थोडासा दूर झाला पाहिजे. तेव्हा कुठे हे जे आंदोलन आहे, हा जो मोर्चा आहे किंवा ही जी चळवळ आहे, धडपड आहे, त्याला खऱ्या अर्थाने आमच्या पिढीमुळे चालना मिळेल असं मला वाटतं.